स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण चाललो एकविरा मातेच्या दर्शनाला. 4 फॅमिलीज आहेत, आपले मित्र आहेत सर्व, आणि आपण 2 गाड्या घेऊन जात आहोत. तर चला जाऊया एकविरा मातेच्या दर्शनासाठी आणि खूप एन्जॉय करूया. तर व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला जाऊया एकविरा मातेच्या दर्शनाला. तर बघू शकता आता आपण आपलं सामान गाडीत टाकत आहोत. आता इथे बघू शकताय माणसं कमी आणि सामान जास्त झालेलं आहे. 4 व्हीलर घेऊन चाललंय, सामान काढलंय बसचं. बघूया आता कसं ऍडजस्ट करता येईल ते. तर बघू शकता आपण आपलं सामान गाडीमध्ये भरलेलं आहे आणि आपण आता इथून निघत आहोत. हाय काय तर आता आपण एकविरा जात आहोत. चला आपला प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो बघू शकता आपल्या दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत. बघू शकताय दोन्ही गाड्या आपल्या एकविरा आईच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत. तर आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे आणि आता आपण निघत आहोत. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. फायनली मित्रांनो आपण एकविरा मातेची कमान क्रॉस केलेली आहे आणि आपण आता कारल्याच्या दिशेने जात आहोत. आपण मेन रोड सोडलेला आहे आणि आपण आता कारल्याच्या दिशेने जात आहोत. आता आपण पहिला आपण एकविरा मातेच्या दर्शनासाठी जात आहोत. तर पाऊस बघू शकताय, भरपूर पाऊस पडत आहे. वातावरण एकदम छान झालेलं आहे. मोसम बघू शकताय मित्रांनो, एकविरेचा मोसम एकदम छान झालेला आहे. शनिवार वातावरण थंडगार वातावरण झालेलं आहे. तर आपण आता पायथ्या जवळ आलेलो आहे. पाऊस बघू शकताय, पावसाचं छान वातावरण झालेलं आहे आणि खूप मजा येणार आहे. वरती पब्लिक थोडीशी कमी वाटते, परंतु पब्लिक कमी आहे, छान आहे. दर्शन जवळ लवकर होईल. आता बघू शकता आपण वरच्या दिशेने जात आहोत. तर आपण आता डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. रस्त्याचं रुंदीकरण बऱ्यापैकी केलेलं आहे. संपूर्ण रस्ता रुंदीकरण केलेला आहे, फक्त डांबरीकरण करायचं बाकी आहे. आधीपेक्षा आता गाडी चढवायला खूप सोयीस्कर झालेला आहे. बऱ्यापैकी रस्ता रुंदा केलेला आहे. आता आधी खूप बघू शकताय खालचा व्ह्यू आणि
पहिला गाडी चढवायला खूप त्रास व्हायचा कारण रस्ता खूप आखूड होता. तर आता बऱ्यापैकी रस्ता रुंदा झालेला आहे. पहिलं समोरनं गाडी आली की खूप त्रास व्हायचा गाडी चढवायला. आणि तुम्हाला गाडी चढवता येईल तरच गाडी घेऊन या, नाही तर घेऊन येऊ नका, कारण बऱ्याच लोकांना गाडी चढवायला जमत नाही वरती. ज्याच्या ज्याच्या ड्रायव्हिंगची स्किल असते. तर आपण आता वरच्या दिशेने जात आहोत. आता इथे तर गाड्या दिसत नाहीत, येताना वगैरे पण गाड्या दिसत नाही. पण आता वरती गेल्यावरच समजेल किती वरती पार्किंगला गर्दी आहे ती. बघू शकता आता 2 गाड्या फक्त आलेल्या दिसल्या आहेत. तर यांचं दर्शन झालेलं आहे आणि हे दर्शन घेऊन आपल्या घरी जात आहेत. तर मित्रांनो, आता आपण एकविराला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण जाऊ दर्शनासाठी जात आहोत. खूप पाऊस पडत आहे. बघूया तर दर्शनाला कसा वेळ लागतोय तो. चला जाऊया दर्शनाला. आई आयलो आपण आता एकविरा मातेच्या वरच्या पार्किंग मध्ये आलेलो आहोत आणि पार्किंग मधून आता आपण चालत जात आहोत एकविराच्या दर्शनासाठी. तर चला जाऊया एकविराच्या दर्शनासाठी. तर पार्किंग मध्ये बघू शकता भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. कशा बशा आपण गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे. तर चला जाऊया आता एकविरा आईच्या दर्शनासाठी. तर आपण आता एकविरा आईचा गड चढूया. बघू शकता भाविक दर्शन करून येत आहेत. आपण पण आईचं जाऊन दर्शन घेऊया. जेवढी गर्दी तेवढी काय वाटत नाही. तर गर्दी कमी असली तर दर्शन पण लवकर होईल. तर समोर बघू शकताय 5 पायरी मंदिर. आई एकविरा आईचं पादुका 5 पायरी पादुका मंदिर. पावसाने विश्रांती घेतली इथे एक बरं झालंय. पाऊस असता तर वरती चढायला आपल्याला भिजत चढावं लागलं असतं, पण पावसाने सध्या विश्रांती घेतलेली आहे. सकाळची वेळ आहे, गर्दी कमी आहे. आणि समोर बघू शकताय वॉटरफॉल. सुंदर असं वॉटरफॉल आपल्याला लागलेलं आहे. बघू शकताय खूप सुंदर. पावसाळ्यात हीच मजा असते. बघू शकताय खूप सुंदर असं वॉटरफॉल. सकाळी भरपूर पाऊस पडल्यामुळे पाणी भरपूर वाहत आहे. आणि बघू शकताय भाविक सेल्फी काढताना. तर पावसाळ्यात गडावर चढताना व्यवस्थित चढा, कारण पाय स्लिप होऊन पडण्याची शक्यता असते. कारण पाण्यामुळे पायऱ्या चिकट होतात. तर सांभाळून चढा. हळूहळू आपण आता आईच्या मंदिराच्या दिशेने जात आहोत. सकाळची वेळ असल्या कारणाने तेवढी गर्दी वाटत नाही वरती. गर्दी कमी असली तर बरं होईल, दर्शन घ्यायला बरं पडेल. कारण गर्दी जास्त असली तर मग दर्शनाला पण खूप वेळ लागतोय. दुकानवाल्यांनी पण सर्व ठिकाणी तालपत्र्या बांधल्यामुळे भाविकांना पण पावसाळ्यात चालायला बरं पडतंय. छान केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व दुकानदारांचे धन्यवाद. तुम्हाला इथून कोणाला हार फूल आईला ओटी वगैरे काय घ्यायचं आहे घेऊ शकताय. वरच्या साईडला पण आहे. तुम्हाला जिथून पाहिजे तिथून तुम्ही घेऊ शकताय.
तर समोर बघू शकताय हॉटेल अन्नपूर्णा. तर तुम्हाला इथे नाश्ता वगैरे करायचा आहे तुम्ही करू शकता. इथे बाकीचे पण हॉटेल आहेत. सकाळी सकाळी तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तुम्ही करू शकताय. तर चला जाऊया, आपण आपल्या प्रवास चालू ठेवूया. थोड्याच वेळात आपण आईच्या दर्शनासाठी पोचणार आहे. बघू शकताय आपण आता वरच्या साईडला आलेलो आहोत. आपण आता वरच्या साईडला आलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण वरती पोचणार आहोत. आई एकविरा चिक्की प्रसाद आला आहे. तुम्हाला कोणाला चिक्की घ्यायची असेल तर ते घेऊ शकताय. इथे थोडीशी गर्दी वाटते. इथे थोडी गर्दी वाटायला लागली आता, कारण लोक आता दर्शन करून खालच्या दिशेला येत आहेत. तर बघू शकताय आपण आता शेवटच्या ठिकाणी पोचलेलो आहोत, मंदिराच्या गाभाराच्या गेटजवळ. आणि इथून तुम्हाला हार फुलं आईला ओटी वगैरे काय घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकताय. बघू शकताय इथे बरीच दुकानं आहेत. आणि समोर बघू शकताय गेट आहे, हा मेन गेट आहे. आणि बाजूला तिकीट काउंटर आहे. तर तुम्हाला कोणाला लेण्या बघायच्या असतील, पांडवकालीन लेण्या, तर त्याचं तुम्ही इथे तिकीट काढून तुम्ही जाऊन बघू शकताय. विना तिकीट तुम्हाला ते बघता येणार नाही. तुम्हाला जर लेण्या बघायच्या असतील तर इथून तिकीट काढा. आणि तुम्हाला आता मी छानपैकी अजून एक धबधबा दाखवतोय. बघू शकताय भरपूर गर्दी आहे. आणि समोर बघू शकताय खूप छान असा धबधबा आहे. तर बघू शकता भरपूर गर्दी आहे. खाली आपल्याला वाटत नव्हतं गर्दी आहे, पण आता वरती आल्यावर वाटतंय गर्दी भरपूर आहे. बघूया आता दर्शनाला किती वेळ लागतोय तो. तर बघू शकताय सुंदर असा नजारा धबधब्याचा. बघू शकताय खूप सुंदर असा नजारा. पावसाळ्यामध्ये इथे येण्याची हीच एक मजा असते. तर चला आता आपण मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी जाऊया. बघू शकताय समोर पांडवकालीन लेण्या. आणि बघू शकताय कारले गावाचा व्ह्यू. सुंदर असा नजारा आहे बघू शकताय. आणि वरनं धबधबा वाहतोय बघू शकता. फार सुंदर नजारा आहे. बघू शकताय लोक एन्जॉय करत आहेत. आणि हे आहेत पांडवकालीन लेण्या. आणि हे आई एकविरा मातेचं मंदिर बघू शकताय. आई एकविरा माईचं मंदिर. तर चला आपण आता दर्शनासाठी जाऊया. बघूया आता आतमध्ये किती रांग आहे ती. तर मग आपण आता आतल्या बाजूला जाऊया आणि बघूया किती गर्दी आहे ती. तर बघू शकता लाईन लागलेली आहे. आणि आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो बघू शकता आई एकविरा माता. आणि आता आपण आई एकविरा मातेचं दर्शन केल्यानंतर आपण खाली आलेलो आहोत. एकविरा माते 5 पायरी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी बघू शकताय. आई एकविरा आईचं 5 पायरी मंदिर, पादुका मंदिर, 5 पायरी पादुका मंदिर. दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण दर्शन करून पार्किंगमध्ये आलेलो आहोत. गर्दी नव्हती थोडीच गर्दी होती. पाऊस खूप लागलेला. तर आपण दर्शन करून आता आपल्या रूमवर जात आहोत.
तर आता रूमवर आपण बाकीची मजा करणार आहे, कारण आपण स्विमिंग पूलवाले रूम घेतलेले आहेत. तर तिथे जाऊन मजा करूया. तर चला जाऊया रूमवर. तर आपण आता आपल्या रूमवर आलेलो आहोत. आपण देवांश प्रॉपर्टीमध्ये 3 रूम बुक केलेले आहेत. बघू शकता माझ्या मागे देवांश प्रॉपर्टी. इथे तुम्हाला स्विमिंग पूल पण दिले. तर रूममध्ये सामान टाकून आपण एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता समोर स्विमिंग पूल आहे. इथे तुम्हाला 3 ते 4 हजारामध्ये 4 ते 5 ते 6 जणांसाठी रूम अवेलेबल आहेत. तुम्हाला इथे स्विमिंग पूलचा आनंद घेता येईल. बघू शकताय आपले लहान चिल्लर स्विमिंग पूलचा आनंद घेत आहे. तर तुम्ही पण याल तर इथे नक्की या तुमच्या फॅमिलीसोबत, कारण तिथे लहान मुलांसाठी व सर्वांसाठीच स्विमिंग पूलची सुविधा आहे. तर तुम्ही एन्जॉय करू शकताय. बघू शकता आता आम्ही इथे एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे. छान प्रॉपर्टी आहे. रूम पण इथे छान आहेत. क्लीन आहे एकदम. रूम एकदम क्लीन आहेत. खूप छान प्रॉपर्टी आहे. तुम्ही बघू शकताय सर्वजण एन्जॉय करत आहेत. स्विमिंग पूलमध्ये सर्वजण एन्जॉय करत आहेत. आपली फुल एन्जॉयमेंट चालू आहे. तुम्ही जर एकविरायला येत असाल आईच्या दर्शनासाठी तर देवांश प्रॉपर्टीमध्ये तुम्ही नक्की रूम बुक करा. तर बघू शकता आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि पावसामुळे खूप थंडी लागत आहे. बघू शकताय. तर आम्ही आता इथे एन्जॉय करत आहोत. तुम्ही पण कधी याल तर एन्जॉय नक्की करा इथे येऊन. बघू शकता रात्रीचा व्ह्यू. देवांश प्रॉपर्टी बघू शकताय. 3 माळ्याची बिल्डिंग आहे. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.